हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मम्मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडंसं काम होतं आरकेला आणि गणपतीपासून 2 दिवस झालेले आहेत, तरी मात्र माझी काही शॉपिंग संपत नाही. तर इथे मी गणपती बाप्पांसाठी छान असा शेला घेतलेला आहे. थोडंफार काही आरकेला काम होतं तर ते केलं आणि त्यानंतर रस्त्याने येताना आम्हाला कप पॉलिशर ग्लास लागला. तर मग इथे थोडंसं कोटेशन काढून घेतलं, कारण मला किचनची आणि हॉलची गॅलरी पॅक करायची आहे. तर आपल्याला अमाउंट माहिती असली की आपण जेव्हा पाहिजे तेव्हा हे कोटेशन माहिती असल्यावर आपण निर्णय घेऊ शकतो बाबा की आपण आता इतका बजेट आहे तर ह्या वेळेस आपण इतकं करूया. तर म्हणून म्हटलं कोटेशन आपल्याला राहू देऊ, कारण मला दिवाळीनंतर ते पॅक करायचीच आहे. होप सो व्हायलाच पाहिजे. आणि त्यानंतर घरी आल्यावर मी आधी हातपाय धुतले आणि असं झालं होतं की कधी मी गणपती बाप्पाला शेला घालून बघेल. तर यांचं चाललं होतं की आपण आरतीच्या आधी वगैरे घालूया, पण म्हटलं नाही, मला लगेच घालायचं आहे. देवारातल्या देवांनाही माळा आणल्या होत्या तर त्याही मी लगेच घालून घेतल्या. काय आता आपण फुलाशी सोलू आणि मग त्याच्यानंतर हे करू. हो हो काय फुलं काढून आणि त्याच्यावरती डिझाईन काढू. त्यांची वेगळी आहे, आपली वेगळी आहे. हो हो चल. मी पण बनू. थांब ना किटू, मध्ये हात नको घाल. थांब ना, 5 मिनिटं थांब. मला हे एक दोन करून घेऊ दे फक्त. किटू तुझा हात येतोय. मग त्याच्याने काय होतं? त्याच्याने हाय गाईज, मी पण करते. हाय, आता अशी मदत करेन मी. तर फक्त याला फक्त असं बंदच करायचं ना, तरी पण काम नाही देते. स्वतःच करते. स्वतःलाच करायचं असतं ना. आजी जय मंगल मूर्ती. तुझी बडबड तर तुम्ही ऐकलीच असेल. तर असंच मला जेव्हा कधी काही मोदक बनवायचे असेल ना, तर तिला मला हेल्प करायचीच असते आणि कायम असतं. कारण कसं आहे, ती मदत करायला संध्याकाळी 5 वाजले ना तर खाली पण जायचं असतं, म्हणून स्वयंपाक वगैरे सर्व रेडी करून ठेवायचा असतो. 5 नंतर इतकी धावपळ असते, घरातली दिवाबत्ती वगैरे सर्व करायचं आणि मला मोदक पण करायचे होते. तर तिला म्हटलं तिला जायचं होतं डान्स क्लासला आणि तसंही ती आल्यानंतरच मी आरती वगैरे करत असते. तर इथे तिला मोदक पण करायचं होतं, अजून तिला रांगोळी पण काढायची होती. आणि संध्याकाळी जे जे काम करायला घेतले ते सर्व तिला करायचे असतात. म्हणजे स्वयंपाक वगैरे नाही, तर रांगोळी करायला घेतली तर रांगोळी आणि मोदक वगैरे करायचे असतील तर ते तिला करायचे असतात. आणि शिवाय क्लासला पण जायचं असतं, तोही मिस नको व्हायला, कारण डान्स क्लास तिला खूप आवडतो आणि त्यांचा टाइम आहे 6:30 ते 7:30. म्हणून मग तिला तो काही वेळ तिचा मॅनेज होत नाही. तर आता आल्यावरती मला खूप बडबड करणार आहे की मम्मा मी काढणार होती, तू काढून घेतली. आणि तिने डॉली दीदीला सुद्धा सांगून ठेवलं होतं की मी काढणार आहे, मला फ्लावर्स वगैरे कट करून ठेव असं. तर मला डॉलीने खूप वेळा सांगितलं की वहिनी तुम्ही काढू नका, ती आल्यावर काढणार आहे. पण तिला मी आता बघू कसं समजवायचं ते. तशी उद्या सोसायटीची आरती आहे, म्हणजे आमच्या फ्लोअरची. तर खाली रांगोळी वगैरे काढायचीच आहे, तर आम्ही ठरवलंय की फुलांचीच रांगोळी काढायची आहे. तर उद्या ती डॉली दीदी सोबत जाणारच आहे तशी रांगोळी काढायला. इथे चाललेलं आहे मस्त माझं मोदकचं शूट आणि त्यानंतर मग डेसिकेटेड कोकोनट गार्निशिंग साठी यूज केलेला आहे. तर असा आहे आजचा आमचा मावा मोदकचा प्रसाद. आज तिच्या मनासारखे मोदक वगैरे बनलेले होते. तर मॅडमने आल्याला लगेच आरती घेतली. क्लासवरनं आल्यावर लगेच तयारी केली, आरती घेतली आणि त्यानंतर सोसायटीच्या गणपतीची आरती झाली आणि अचानक ठरलं की आज आपण जाऊया गणपती बाप्पा बघायला. तर मग काय, आमची तर विचारूच नका किती धावपळ झाली. पटकन जेवण आवरले आणि निघालो. पटकन घरातला आवरत करत बराच वेळ झाला आणि रात्रीचे वाजले 10 आणि त्यानंतर आम्ही गणपती बघायला निघालो. आणि गणपती बघायला गेलो तेव्हा पहिल्याच गणपतीला आमचा मूड ऑफ झाला. तिथे ते बंद करत होते, कारण ते म्हटले की इथे फक्त 10 वाजेपर्यंतच गणपती बघायचं अलाउड केलेलं आहे. तर म्हणून मग बंद करतोय. तरी एकदा फक्त म्हटलं आपण अशोक स्तंभाला जाऊन बघूया, तर तिथे चालू असतील तर आपण बघून मग जाऊया, कारण निघालोच आहे तर मग जेवढे होतील तेवढे आपण गणपती आज बघून घेऊ. तर अशोक स्तंभाला गेल्यावर जवळपास मोठे मोठे गणपती होते ना, तर ते सर्व चालू होते. मग
सर्व जेवढे होते तेवढे गणपती अशोक स्तंभावरती त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही त्यानंतर गेलो ढोल्या गणपतीला. तर कधी पण मी अशोक स्तंभाला जेव्हा पण आली असेल तेव्हा मी ढोल्या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच जात नाही. कारण आहे ना तिथे मी जवळपास 3 ते 4 वर्ष काढलेले आहेत आणि जॉबला जेव्हा होती मी ऑफिसला सकाळी जायच्या आधी सकाळी जेव्हा 9ला ऑफिसला निघायची ना 8:30ला निघायची 9ला ऑफिस राहायचं तर तेव्हा सकाळी बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि तिथून पुढे मग माझी दिवसाची सुरुवात व्हायची. आणि खूप साऱ्या आठवणी आहेत डोल्या गणपती सोबत कारण तिथे मी जवळपास 3 ते 4 वर्ष काढले आहेत आणि मला कधी गावात जायचं असेल किंवा आरकेला जायचं असेल, अशोक स्तंभावर काही काम असेल, तर डोल्या गणपतीच्या बॅक साईडने एक रस्ता होता. तर म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या तिथून तोच रस्ता होता. तर तिथूनच आम्ही निघायचो. म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन आम्हाला कसं ना कशा रूपाने आम्हाला होतच राहायचं. जरी मी सकाळी ऑफिसला लेट झाला आणि गेली नाही, तरी पण मला संध्याकाळी त्यांचं दर्शन होऊनच जायचं. आणि तिथून पुढे गेलो आम्ही मस्त मुंबई नाक्याला आणि मुंबई नाक्याचा हा खूप सुंदर गणपती होता. लास्ट टाइम पण खूप छान थीम होती. तर ह्या वर्षी होती त्यांची बालाजीची थीम. खूप सुंदर असं मंदिर त्यांनी उभारलेलं होतं. आणि तिथून पुढे आलो आम्ही आरकेला आणि सर्वात शेवटचा गणपती म्हटला आज बघून घेऊया आणि इथे वाजलेले होते जवळपास 11:45 आणि इथे खाटू श्याम यांचा देखावा उभारलेला आहे. तर खूप सुंदर मंदिर आहे इथं आणि प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन देखावा असतो. लास्ट टाइम केदारनाथांचा होता आणि म्हणजे याच्या 2 वर्ष आधीचा आणि त्याच्या आधी नंतरचा मला आठवत नाहीये लास्ट इयरचा आणि ह्या वर्षी आहे खाटू श्याम यांचं मंदिर इथे उभारलेलं आहे आणि लाईव्ह तिथे भजन वगैरे चालू असतात. तर खूप छान वाटतं तिथे प्रसन्न वाटतं आणि मुंबई नाक्यावरून जेव्हा निघालो ना तर तिथून जाणार होतो शालीमारला. पण शालीमारला तिथे गेल्यावर कळलं की सर्वच बंद झालेलं होतं आणि मग पुढे फक्त जाताना आरकेला बघून घेऊ, जर चालू असेल तर त्यातही दर्शन घेऊन घेऊ. तर इथे बघा खूप सुंदर असा देखावा त्यांनी उभारलेला आहे. तर इथे चालू होतं आणि लाईव्ह भजन पण चालू होतं. आणि जी काही गळ्यातली माळ होती ना, तर ती सर्व ओरिजिनल पैशांची बनवलेली होती. 500च्या नोटेची किंवा 200च्या किंवा 100च्या असं छान असं त्यांनी काहीतरी युनिक काहीतरी बनवलेल्या होत्या नोटांची माळ. आणि त्यानंतर बघा ना, रात्री 12 वाजता सुद्धा आम्हाला खायचं सुचतंय. तर खूप पस्तावा पण आला, की आपण उगाचच एवढा स्वयंपाकात वेळ घातला घरी. तर उद्यापासून जर उद्या आपण ठरलं तर न जेवताच येऊया कारण इथे काहीतरी चावम्याव खाल्लंच जातं. आणि घरी आल्यावर बघा रात्री वाजले 1 आणि तेव्हा किटूचं चाललंय की डॅडी मला थोडासा डान्स करायचा आहे कारण बिल्डिंग मध्ये तिचं रोजचं असतं की मम्मा काहीतरी गेम तरी घ्या किंवा डान्स तरी घ्या. तर तिथे काही खाली होत नाही तिचं. तर मग मी रोज घरी आमच्याच गणपती बाप्पा समोर तिला डान्स करायला लावते आणि ती रोज काही ना काही रोज कुठलं तरी गाणं घेऊन येते आणि डान्स करत असते. तर इथे मी म्युझिक ऑन ठेवलं नाही कारण कॉपीराईट येऊन जातं म्हणून मग गाण्याचे जे काही बोल आहेत तर ते काही मी लावलेले नाही. तर तुम्हाला असंच तिचा डान्स एन्जॉय करावा लागेल. आणि हा दुसरा डान्स करते तर हा आहे रांजण गावाला महागणपती नांदला. तर असा रात्री 1 वाजता तिने डान्स वगैरे केला आणि त्यानंतर मग गेलो झोपी. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.